नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 पेपर 1 हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये जनरल पेपर आहे आणि या पेपरमध्ये आपल्याला टोटल युनिट संख्या 10 आहे. या 10 युनिट्स पैकी आज आपण लास्ट इयर कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारलेले आहे. सो आजच्या सेशन मध्ये आपण PYQ क्वेश्चन्स डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत. कारण मागील आता परीक्षेला कमी कालावधी राहिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न अभ्यासणं फार महत्त्वपूर्ण आहे. सोबतच PYQ म्हणजेच मागील वर्षी आपल्याला कशा प्रकारचं क्वेश्चन एक्झामिनेशन मध्ये विचारलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. सो आजचा हा PYQ सेशन लेक्चर 3 आहे. यापूर्वी आपले 2 सेशन्स PYQ वर आधारित झालेले आहे. जर आपण ते सेशन्स बघितलेले नाही तर नक्कीच बघा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपल्याला याचा फायदा होईल. सोबतच 75 प्लस स्कोर आपल्याला पेपर 1 मध्ये अचीव करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. या टेस्ट सिरीज मध्ये टोटल आपल्याला 50 टेस्ट प्रोव्हाइड केले जातील आणि 50 टेस्ट संपूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत आपल्याला मिळणार आहे. टेस्ट जी आहे दोनही लँग्वेजेस मध्ये अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिश मध्ये. परीक्षा केंद्रित म्हणजे परीक्षेचा जसा फॉर्मॅट आहे महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 1, यामध्ये पेपर 1 जो असतो ना, यामध्ये टोटल 100 मार्क्स साठी असतं आणि 50 प्रश्न असतात. सो त्याला समोर ठेवूनच हे टेस्ट बनवण्यात आलेली आहे. सर्व 10 विभागांची परिपूर्ण तयारी या टेस्टच्या माध्यमातून होणार आहे आणि सोबतच पेपर 1 मध्ये 75 प्लस मार्क टार्गेट करण्याचं गॅरंटेड आपला असा कोर्स आहे. महाराष्ट्र सेट टेस्ट सिरीज पेपर 1 ची टेस्ट सिरीज जॉईन करण्याची फीज आहे 999, फक्त 999 रुपयामध्ये टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करायचा आणि आजच आपल्याला जॉईन करायचं आहे. हा पूर्णतः शेड्यूल आपल्याला दिसून येते. 50 जे मॉक टेस्ट आहे तुम्हाला या डेट अनुसार टाइम अनुसार जे आहे ते मिळणार आहे. रेग्युलर बेसिसवर 2, 6 आणि 8 वाजता आपल्याला टेस्ट जे आहे ते अवेलेबल आहे. सो आजच्या सेशन मध्ये आपण क्वेश्चन आन्सर सिरीज बघत आहोत आणि क्वेश्चन आन्सर सिरीज मध्ये क्वेश्चन आन्सर सिरीज मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला पहिला जो प्रश्न आहे ते आपल्या समोर आहे. पाठ्यक्रमातील आशयांच्या रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त डॅश आहे. अधिक उपयुक्त काय आहे? ए आहे दिग्दर्शक पद्धती, बी आहे प्रकल्प पद्धत, सी आहे क्षेत्रभेद पद्धत आणि ऑप्शन डी पृच्छा पद्धत. आता इथे बघा, पाठ्यक्रमातील आशयात रोजच्या जीवनासाठी उपयोजन करण्यासाठी अधिक उपयुक्त यापैकी कोणती पद्धत आहे? तर डेमॉन्स्ट्रेशन मेथड आहे, प्रोजेक्ट मेथड आहे, फील्ड व्हिजिट आहे की इन्क्वायरी आहे? तर यामध्ये योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक बी, प्रकल्प पद्धत ही सगळ्यात योग्य आहे. बघा, प्रश्नामध्ये दररोज म्हणजे डेली लाईफ विषयी विचारलेला आहे. तर दररोज च्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे आहे प्रोजेक्ट मेथड आपल्याला योग्य वाटतं, त्यामुळे ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. दररोजच्या जीवनातील सामग्री मुख्यत्वे प्रकल्प पद्धतीद्वारे प्राप्त केली जाते. प्रकल्प पद्धत ही एक शैक्षणिक उपक्रम आहे ज्यात मुले कित्येक दिवस किंबहुना आठवड्यात कालावधीत व्यावसायिक समस्या काय करीत असतात? सोडवित असतात. सो अशा पद्धतीने ही प्रकल्प पद्धत आपल्याला पाहायला मिळते, ज्याला प्रोजेक्ट मेथड सुद्धा म्हणतात. त्यानंतर बघा, विद्यार्थ्यांच्या क्वेश्चन 2 आहे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनातील बदल करण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. ऑप्शन ए आकारित मूल्यांकन, ज्याला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात, बी आहे समेटिव्ह इव्हॅल्युएशन साकारित मूल्यमापन, सी आहे गुणात्मक मूल्यमापन क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि डी आहे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन म्हणजे उद्दिष्ट आधारित मूल्यमापन. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेण्यासाठी
सगळ्यात योग्य प्रकारचं मूल्यमापन आपण कशाला म्हणणार आहोत? तर अशा मूल्यमापन कोणतं असतो? बर. सो विद्यार्थ्यांची प्रगतींचं देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी कोणती पद्धत आहे? तर ही आहे फॉर्मेटिव्ह. आता फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन मध्ये काय होत असतं? फॉर एक्झाम्पल बघा, जर आपण एखादा लेसन चॅप्टर जो आहे, जर आपण चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे, तर चॅप्टर संपल्यानंतर काय होणार? टेस्ट होणार. ठीक आहे. किंबहुना एक पर्टिक्युलर युनिट जर आपण संपविलेला आहे, तर या युनिटवर काय होणार? टेस्ट होणार. याचा अर्थ आकारित मूल्यमापन जो आहे तो सतत असतो, म्हणजे सतत तो चालत असतो आणि सतत होणाऱ्या इव्हॅल्युएशन मुळे विद्यार्थ्यांना त्यांचं चुका जाणून घेण्यामध्ये मदत होत असतं. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक ए जे आहे ना, ऑप्शन ए योग्य उत्तर आपल्याला दिसून येतात. बघा, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन याला आकारित मूल्यमापन म्हणतात. कार्यक्रमाचे क्रियाकलाप चालू असताना, म्हणजे बघा, जसं शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे, तर शैक्षणिक वर्ष सुरू असतानाच हा जो आहे मूल्यमापन केलं जातं. एखाद्या कार्यक्रमांचं मूल्यमापन करण्यासाठी एक रचनात्मक मूल्यांकन, कधी कधी अंतर्गत म्हणून ओळखली जाते, मूल्यांकनाचा प्रक्रिये केंद्रित आहे. अशा मूल्यांकनात फ्लायरवर मूल्यमापन केले जाते. ते सूचनांचे धैर्य आणि उद्दिष्ट किती चांगले प्रकारे पूर्ण केलेली आहे यावर लक्ष केंद्रित करतात. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला योग्यरित्या फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? सतत होणारा मूल्यमापन आहे. जसं शैक्षणिक वर्ष सुरू असताना स्टार्टिंग मध्ये होणार, मिडल मध्ये होणार आणि एंड मध्ये सुद्धा होणार. म्हणजे एक पर्टिक्युलर चॅप्टर आहे ना, पर्टिक्युलर युनिट, ठीक आहे, हाफ सिलेबस, ठीक आहे, हे सगळं धरून काय होणार आहे? सतत होणारा हा मूल्यमापन आहे. नेक्स्ट वन बघा, क्वेश्चन 3 आहे, पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध करणार? हा प्रश्न डॅश या उद्दिष्टांवर आधारित आहे. आता ब्लूमचं टेक्सॉनॉमी आपण बघितलेले आहे ना. सो ब्लूमच्या टेक्सॉनॉमी मध्ये आपण पूर्णतः त्यांचे जे 6 भाग आहे ते सगळं आपण बघितलेलं आहे. तर मला सांगा, क्वेश्चन 3 मध्ये विचारला आहे की पृथ्वी गोल आहे की नाही हे तुम्ही कसं सांगणार? आकलनावरून सांगणार आपण, बी आहे मूल्यमापनावरून सांगणार आहो, सी उपयोजनावरून सांगणार आहो की संश्लेषणावरून सांगणार आहो. ठीक आहे. सो यामध्ये आपल्याला दिसून येते की पृथ्वी गोल आहे ना, ही गोष्ट आपण मूल्यमापनातून काय करणार आहोत? सिद्ध करणार आहोत. ठीक आहे. सो ब्लूम टेक्सॉनॉमीचं सगळ्यात वर जे आपण अभ्यास केलेला आहे तो मूल्यमापनाचा आहे. मूल्यमापन म्हणजे काय? तर एखादी घटना किंवा एखादी पर्टिक्युलर जे कार्य आपण करीत आहोत है ना, त्याचं काय करणं? इव्हॅल्युएट करणं. ठीक आहे. सो पृथ्वी गोल आहे हे जर आपल्याला सिद्ध करायचं आहे तर त्यासाठी आपण काय करणार? मूल्यमापन करणार. सो ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. मूल्यांकन उद्दिष्टे त्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करू शकते आणि मोजमापांच्या परिणामांमध्ये लपेटू शकते. चाचणीवरील विशिष्ट गुण किंवा कार्यक्षमतेचे प्रमाण वाढविणे आणि त्रुटी किंवा सुरक्षितता घटनेत घट, हे जे आहे ना इव्हॅल्युएशन मूल्यमापनाचं आपल्याला काय दिसून येतं? बघा, यासाठी ब्लूमचं टेक्सॉनॉमी आपण अभ्यास केलेली आहे, त्या भागातूनच हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. चला, क्वेश्चन 4 कडे आपण वळणार आहोत. क्वेश्चन 4 आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश डॅश हा आहे. ए, स्वतःच्या कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणे. बी, त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणे. सी, त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनविणे. आणि ऑप्शन डी, त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देश करणे. सो मला सांगा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्वाचा जो ऑब्जेक्टिव्ह असतो तो काय असतो? बर, इथे 4 ऑप्शन आपल्याला दिसून येतात है ना, आणि या 4 मधून एक योग्य आहे. तर बघा, त्यांना काय करायचं आहे? स्वतःच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सक्षम बनवायचं आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं? ऑप्शन क्रमांक सी दिसून येते. बघा, मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्फ, म्हणजे त्यांना स्वतःला स्वतःची मदत करण्यासाठी सक्षम बनविणे. आता शैक्षणिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना काही विषय
शिकवण्यास आलेल्या अडचणीवर मात करण्यात आणि शैक्षणिक कारकिर्दीत भविष्यातील प्रगतीस योग्य बनविण्यास मदत करते. शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यात आणि त्याचबरोबर चांगल्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास प्रेरित करते. सो अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन क्रमांक 5 चा सी आन्सर 4 चा सी आन्सर दिसून येतं. नेक्स्ट वन आहे अध्ययन अभिप्रेरण वाढवण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. ओके. ए अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे. बी अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे. सी घटक शिकवण्यामागील उद्दिष्ट सुरुवातीला स्पष्ट करणे. आणि डी विविध दृश्यश्राव्य साधनांचा वापर करणे. बरं. सो क्वेश्चन 5 मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर यामध्ये अध्ययन अभिप्रेरणा ठीक आहे. बरं म्हटलेलं आहे द बेस्ट मेथड ऑफ इन्क्रीजिंग द मोटिवेशन टू लर्न इज काय आहे अध्ययन अभिप्रेरणा वाढवण्याचा सर्वोत्कृष्ट पद्धत आपल्याला दिसून येते. ऑप्शन क्रमांक सी घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीलाच काय करायचं आहे स्पष्ट करणे. ओके. सो ऑप्शन क्रमांक सी इज व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला दिसून येते. नेक्स्ट वन कडे आपण जाऊया आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कुठला माहितींचा मुख्य स्रोत आहे. ए संशोधनाचा समालोचक अहवाल. ऑप्शन बी आहे नुकतेच लिहिलेले पाठ्यपुस्तक. सी आहे प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख. आणि ऑप्शन डी आहे अनेक लेखकांनी लिहिलेला ठीक आहे आणि एक पर्टिक्युलर इयर मध्ये प्रसिद्ध झालेला ग्रंथ. ठीक आहे. सो इथे बघा खालीलपैकी कुठला माहितींचा मूळ स्रोत आहे. ओके. मूळ स्रोत विचारलेला आहे. बर. सो इथे आपल्याला दिसून येते प्रामाणिक नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला लेख. ठीक. सो हे प्रायमरी सोर्स अ रिसर्च आर्टिकल पब्लिश इन स्टँडर्ड जर्नल हा काय असू शकतं मूळ स्रोत असू शकते. ठीक आहे. रिव्ह्यू तर राहू शकत नाही. टेक्स्ट बुक हा सेकंडरी सोर्स आहे. मल्टी ऑथर वगैरे जे लिहितात म्हणजे लेखक आणि पुस्तक हे सुद्धा सेकंडरी सोर्सेस आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक सी आपल्याला दिसून येतं. ठीक. प्राथमिक स्रोत म्हणजे एखाद्या घटनेची किंवा शोधाची मूळ कागदपत्रे जसे की संशोधन प्रयोग सर्वेक्षण मुलाखती पत्रे डायरी कागदपत्रे आणि वैज्ञानिक जनरल लेख हे सगळे प्रायमरी सोर्सेस मध्ये येतात. नेक्स्ट वन आहे डॅश अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असेल असे नाही. ए प्रामाणीभूत. बी आहे सहसंबंधात्मक. सी आहे प्रयोगधिष्ठित आणि डी आहे ऐतिहासिक. सो इथे क्वेश्चन जे आहे ना अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असले असे नाही तर ऐतिहासिक संशोधनासाठी जे आपले गृहीतके आहे ते आवश्यक असेलच असे होत नाही. गृहीतक इथे बदलण्याचे सुद्धा आपल्याला चान्सेस दिसून येतात. त्यामुळे इथे आपल्याला बघा कसं आहे हिस्टॉरिकल अभ्यास जेव्हा आपण शोधकाम करीत असतो त्यावेळी गृहीतक तयार करणे असं आवश्यक आहे असं नसतं. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आपल्याला दिसून येते. ओके. नेक्स्ट वन बघा. क्वेश्चन 8 आहे खालील नमुना निवड पद्धतीपैकी कोणती पद्धत संभाव्यतेवर आधारित आहे. ए निकषा आधारित नमुना निवड पद्धती. बी आहे स्तरीय नमुना निवड पद्धती. सी आहे प्रमाण नमुना पद्धती आणि डी आहे सुगम्य नमुना निवड पद्धती. ठीक आहे. तो जे सॅम्पलिंग आहे ठीक यामध्ये आपण बघतो की संभाव्यतेचे प्रकार आणि असंभाव्यतेचे प्रकार सुद्धा आपल्याला नमुना निवड पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येते. आता बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या नमुना काय असतो हा प्रतिनिधी असतो आपण जे कार्य करीत आहोत त्याचा. ज्यामध्ये एक संभाव्यता पद्धत आपल्याला दिसून येते. संभाव्यता पद्धती म्हणजे काय असतं तर यामध्ये पर्टिक्युलर जर समजा तुम्हाला 1000 लोकांचं काय करायचं आहे लोकांवर म्हणण्यापेक्षा तरुणांवर 1000 विद्यार्थी जे आहेत त्यांवर मोबाईलचा काय
असर झालेला आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण संशोधन करणार. सो या संशोधनामध्ये आपण प्रत्येक शाळेमधून 100 अशा विद्यार्थ्यांची निवड करणार. सो हे 100ची निवड करीत असताना प्रत्येक कॉलेजमधून आपण रँडमली काय करणार, चूज करणार. अशा वेळी काय असतं, हे 100ही विद्यार्थ्यांना निवडीची समान संधी असते. पण असंभाव्यता पद्धत म्हणजे काय असतं, तर असंभाव्यता पद्धती म्हणजे ज्या अंतर्गत नमुना निवड पद्धतीमध्ये जे आपण तरुणांवर 1000 महाविद्यालयातील तरुणांवर मोबाईलचा काय परिणाम झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी जेव्हा आपण 1000 लोकांमधून 100 शाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्येक शाळेतून निवड करणार, तर त्या 100 मधून तुम्ही म्हणजे एक संशोधक कोणाला ओळखतो, ठीक आहे, या आधारावर तो काय करीत असतो, निवड करीत असतो. सो याचा अर्थ रिसर्चर स्वतः त्या 100 मधून त्यांच्या ओळखीचे विद्यार्थी निवडणार. म्हणजे संभाव्यता असणार का तिथे तुमचं निवड होण्याची, नसणार. सो याला असंभाव्यता पद्धत जी आहे ते म्हणतात. आणि बघा इथे म्हटलं आहे, खालील नमुना निवड पद्धतीपैकी कोणती पद्धत संभाव्यतेवर आधारित आहे, तर हे आहे स्तरीय नमुना निवड पद्धती. बघा ऑप्शन बी, संभाव्यता सॅम्पलिंग पद्धतीमध्ये सोपी यादृच्छिक नमुने, पद्धतशीर नमुने, स्तरीकृत नमुने आणि क्लस्टर नमुने यांचा समावेश होतो. आणि स्तरीय नमुना जे आहे ते सेकंडली जो आपला पार्ट आहे असंभाव्यता यामध्ये मोडत असतो. नेक्स्ट बघा, क्षेत्रीय अभ्यासाची खालीलपैकी कोणती गोष्ट निगडित आहे? ए प्रत्यक्ष वस्तुस्थिती, बी आहे प्रयोगशाळेतील परंतु बाहेर केलेला अभ्यास, सी आहे प्रायोगिक दृष्टिकोन आणि डी आहे निवडक माहिती संग्रहण. सो आपल्याला क्षेत्रीय अभ्यासाशी खालीलपैकी कोणती गोष्ट निगडीत आपल्याला दिसून येते, तर क्षेत्रीय अभ्यास करायचा आहे तर प्रत्यक्ष रिअल लाईफ सिच्युएशनचा अभ्यास करणं आवश्यक आहे की आपण प्रयोग करणार. सो ऑब्व्हियसली जर क्षेत्रभेट किंवा क्षेत्र अभ्यास आपल्याला विचारत आहे तर क्षेत्रभेट किंवा क्षेत्र अभ्यासासाठी रिअल सिच्युएशन फेस करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक ए जे आहे ना ते योग्य उत्तर आपल्याला दिसून येते. कारण क्षेत्रीय अभ्यास म्हणजे वास्तविक जगामध्ये केलेल्या संशोधनाचा संदर्भ, जिथे प्रयोगशाळेच्या स्थापनेची मर्यादा नैसर्गिक वातावरणाच्या बाजूने सोडली जाते. सो ऑप्शन क्रमांक ए व्हेरी करेक्ट आहे. नेक्स्ट वन बघा, खालीलपैकी कोणता संज्ञापन प्रकारात वेगवान, लक्षणीय आणि विश्वासार्ह प्रतिसाद प्रत्याभरण मिळवण्याची क्षमता सर्वाधिक असते? कम्युनिकेशनवर आधारित हा प्रश्न आहे. ए आहे जन संज्ञापन म्हणजे मास कम्युनिकेशन, बी ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे गट संप्रेषण, सी आहे इंटर पर्सनल कम्युनिकेशन म्हणजे दोन व्यक्तींमधील संज्ञापन म्हणजे संप्रेषण, आणि डी आहे इंटर ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे दोन गटातील संज्ञापन. बरं, तर या ठिकाणी जे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे इथे सरळ आपल्याला दिसून येतं की लक्षणीय, विश्वास आणि प्रतिसाद प्रत्याभरण सगळ्यात मिळण्याची क्षमता सर्वाधिक आपल्याला कुठे दिसून येतं, तर जेव्हा इंटरपर्सनल कम्युनिकेशन होतं त्यावेळी आपल्याला संवाद किंवा फीडबॅक जे आहे ना ते सर्वात लवकर मिळतं, ठीक आहे, आणि म्हणजे प्रतिसाद इक्वली मिळतात. परस्पर संवाद सुद्धा इंटरपर्सनल कम्युनिकेशनला म्हणतात. दोन लोकांमधील माहितींची देवाणघेवाण मौखिक संप्रेषण बोलण्याद्वारे हे माहिती जी आहे ना ते एक्सचेंज होत असते आणि त्यामुळे जे आहे विश्वास, प्रतिसाद पण मिळतो एकमेकांचा आणि प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक जे आहे ते सुद्धा आपल्याला मिळताना दिसून येते. नेक्स्ट वन बघा, FM रेडिओच्या संदर्भात FM या लघुरूपांचा विस्तार काय? ए आहे फ्रिक्वेन्सी मॅन्युप्युलेशन, बी आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, सी आहे फायरलिटी मॉडिफायर आणि डी आहे फायरलिटी मॉड्युलेशन. सो इथे आपल्याला दिसून येते की FM, ठीक आहे, याचं फुल फॉर्म काय आहे? सो FM चं फुल फॉर्म आहे ऑप्शन क्रमांक बी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. याला FM आपण असं म्हणतो ना FM, ठीक आहे. सो याचं फुल फॉर्म आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. ओके, सो बी व्हेरी करेक्ट आन्सर. वारंवार स्वयं नियमन म्हणजे FM आपला, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणतात.
हे वाहकांच्या वेनमधील माहितींचे इन्कोडिंग असते, ज्यामुळे वेनची त्वरित वारंवारता बदलते. तंत्रज्ञान दूरसंचार, रेडिओ प्रसारण, सिग्नल प्रक्रिया आणि संगणकात वापरले हे जात असते. क्वेश्चन क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणते भाषाविषयक कौशल्य नाही? ए आहे वक्तृत्व, बी आहे वाचन, सी आहे विचार आणि डी आहे लेखन. बर, तर इथे वक्तृत्व आपल्याला खालीलपैकी कोणते भाषा, ठीक आहे, लँग्वेजिस्टिक स्किल आपल्याला दिसून येत नाही. मला सांगा, वक्तृत्वासाठी भाषावर कमांड पाहिजे, वाचन करायचं आहे तर शब्दांची ओळख पाहिजे, ठीक आहे, लेखन करायचं आहे तर योग्यरित्या आपल्याला भाषाचं नॉलेज असावं. पण विचार करण्यासाठी भाषांचं नॉलेज असणं आवश्यक आहे का? हे स्वविषयी गोष्ट झाली, विचार करणे, ठीक आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सी जे आहे ते दिसून येतं. इथे बघा, ऑप्शन क्रमांक सी, विचार करणे. भाषाशास्त्र प्रशिक्षणात भाषा कशी कार्य करते हे समजण्यासाठी अवलोकनात्मक आणि विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित करणे आणि संदेश संप्रेषण करण्यासाठी हे वापरले जाते. त्यामुळे भाषाशास्त्राच्या अनुसार वक्तृत्व करणे, वाचन करणे, लेखन करणे हे सगळं भाषाशास्त्राचे कौशल्य आपल्याला दिसून येतात. ओके, नेक्स्ट वन जाऊया आपण. क्वेश्चन क्रमांक 13 आहे, संगणकीय फाईल्सच्या संदर्भात पीडीएफ या लघुरूपाचा विस्तार, फुल फॉर्म विचारला आहे सरळ सरळ. ए आहे पर्सनलाइज डाटा फॉर्मॅट, बी आहे पिक्सल डिजिटल फाईल, सी आहे पिक्चर डाटा फॉर्मॅट आणि डी आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल. सो पीडीएफ आपण बघतोय ना, हा पीडीएफ पाठवा असं सुद्धा आपण वारंवार काय करीत असतो, मेसेज आहे ना, आपल्या ग्रुपवर दिसून येतात, ठीक आहे. सो आता पीडीएफ न म्हणता तो आपल्याला काय म्हणावं लागेल, सांगा बरं, यापैकी योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं? सो पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल म्हणजेच पीडीएफ होत असते. सो आता नेहमी म्हणायचं पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल पाठवा, ठीक आहे, असं पीडीएफ शॉर्ट मध्ये यूज करायचं नाही, ठीक आहे. चला, सो ऑप्शन क्रमांक डी आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल. हे पीडीएफचं आपल्याला फुल फॉर्म जे आहे ते दिसून येतं. नेक्स्ट वन बघा, पोर्टेबल दस्तऐवज स्वरूपासाठी संक्षिप्त पीडीएफ फाइल्स असं आपण बोलत असतो. आणि ॲडोब द्वारा विकसित फाईल विस्तार आहे, जे वापर करताना दस्तऐवजांचं मूळ स्वरूप जे आहे ते तुम्हाला पीडीएफच्या माध्यमातून मिळत असतं, है ना. चला, सो नेक्स्ट वन बघा, क्वेश्चन 14 आपल्याला दिसून येतं, खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्त करून कारणीभूत आहे? ए आहे सल्फर डायऑक्साइड, बी कार्बन डायऑक्साइड, सी आहे क्लोरीन आणि डी अमोनिया. ओके, सो जागतिक तापमान वाढीमध्ये सर्वाधिक कोणता वायू आपल्याला जबाबदार दिसून येते? आणि व्हेरी सिंपल आहे, ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड. हा जागतिक तापमान वाढीसाठी सर्वात जास्त कारणीभूत आपल्याला वायू जे आहे ते दिसून येतं. योग्य उत्तर बी आहे. तर बघा, CO2 ग्लोबल वॉर्मिंगचं मुख्य कारण ग्रीन हाऊस गॅसेसचा म्हणजे वायूंचा उत्सर्जनामुळे ग्लोबल वॉर्मिंग होत असतं. संपूर्ण उत्सर्जित ग्रीन हाऊस गॅसेस पैकी 72% आहे कार्बन डायऑक्साइड, ठीक आहे. बरं, ज्याला CO2 म्हणून सुद्धा आपण ओळखतो. 18% म्हणजे 18% मध्ये मिथेन दिसेल, 9% नायट्रोजन ऑक्साइड NOx आपल्याला दिसून येते. सो यातून आपण म्हणू शकतो की जागतिक तापमान वाढीसाठी CO2 सगळ्यात जास्त कारणीभूत आहे ना, आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट वन कडे जाणार आपण. भारतीय विद्यापीठातील विस्तार वाचस्पती संशोधनासाठी खालीलपैकी कोणते ई भंडार आहे? ए आहे ज्ञानगंगा, बी आहे शोधगंगा, सी आहे बुकगंगा आणि डी आहे इन्फ्लिबनेट. आता याविषयी मी तुम्हाला, मला वाटते प्रिव्हियस सेशन मध्ये सांगितलेलं आहे ना. चला, सो बघा, इथे सरळ प्रश्न आहे, ई डिस्पोटरी डॉक्युमेंटल रिसर्च इंडियन युनिव्हर्सिटीज म्हणजे बघा,
जे काही आपलं रिसर्च असतं ना आहे ना, ते आपण जमा करीत असतो शोधगंगामध्ये आहे ना. शोधगंगा ऑप्शन क्रमांक बी. आता इन्फ्लिनेट हे काय आहे तर बघा, हे सेंटर आहे. आता बघा, शोधगंगा भारतीय प्रबंधनाचे संचालन, भारतीय विद्यापीठांना सादर केलेल्या प्रबंध म्हणजे आपलं रिसर्च आणि प्रबंधांचं डिजिटल संग्रह म्हणजे शोधगंगामध्ये आपल्याला दिसून येते. ठीक, हे इम्प्लिमेंट सेंटरद्वारे हे काय केलं जातं, राखलं जातं. जे भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाचं एक स्वायत्त आंतरविद्यापीठ केंद्र आहे. सुरुवातीला गुजरात विद्यापीठ आणि अहमदाबादचं हे काय अंडरमध्ये यायचे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसून येतं, खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील धोरणाची निश्चिती करते? ए UGC, बी MHRD, सी आहे NCERT आणि डी आहे नॅक. सरळ प्रश्न आहे, उच्च शिक्षणाची धोरणे निश्चित करण्याची जबाबदारी कुणाची आहे? ठीक आहे. सो उच्च शिक्षणासाठी जे काही निर्णय घेत असतं ते MHRD घेत असते. आता मानव संसाधन विकास मंत्रालय म्हणजे MHRD, ज्याचं नाव बदलवण्यात आलेलं आहे आणि आता काय झालेलं आहे, शिक्षा मंत्रालय करण्यात आलेलं आहे. सो इथे ऑप्शन क्रमांक बी आहे, MHRD यांचं निर्माण झालेलं आहे 26 सप्टेंबर 1985. ओके, सो याला मानव संसाधन विकास मंत्रालय असं म्हटलं जातं. नेक्स्ट वन जाऊया 17 क्रमांकाच्या प्रश्नाकडे. भारतातील उच्च शिक्षणात मूल्यांकनाची आणि स्वीकृतीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? ए UGC ची, बी नॅक, सी NCTE आणि डी आहे AICTE. बरं, प्रश्न काय विचारतो तर उच्च शिक्षणातील मूल्यांकनाची, कशाची, इव्हॅल्युएशनाची, हायर एज्युकेशन इव्हॅल्युएशन आणि अधिस्वीकृती देण्याची जबाबदारी कोण देतं? नॅक देतं का? हा. सो ऑप्शन क्रमांक बी जे आहे योग्य उत्तर आहे. नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल म्हणजे नॅक होत असतं, ज्याला मराठीमध्ये राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद म्हणतात. विनामूल्य विश्वकोश राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद नॅक ही एक सरकारी संस्था आहे जी उच्च शिक्षण संस्था HEI चे मूल्यांकन आणि मान्यता देते. ही एक स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ अनुदान आयोगांचे अर्थसहाय्य केली असून याचं मुख्यालय कुठे आहे तर बँगलोर मध्ये आहे. यानंतर नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन म्हणजे NCTE याचं फुल फॉर्म आहे. UGC चं युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आणि AICTE चं ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. तर हे फुल फॉर्म वगैरे सुद्धा विचारले जातात, तर यांना सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. नेक्स्ट वन आहे, UGCच्या 10 बिंदू CBCS पद्धतीमध्ये श्रेणी A+ म्हणजे काय असतं? मी तुम्हाला सांगितलेलं होतं ना, ए काय आहे, A+ काय आहे, बी काय आहे, B+ काय आहे. तर त्यामध्ये बघा, डायरेक्ट अशा स्वरूपाचं प्रश्न जे आहे ते आपल्याला विचारले जातात. सो इथे लक्षपूर्वक आपल्याला बघायचं आहे. A+ म्हणजे काय बरं आहे ना, आपण हे युनिट 1 मध्येच आपण अभ्यासलेलं. ए आहे आउटस्टँडिंग, बी आहे अति चांगला, सी आहे एक्सलेंट आणि डी आहे गुड. सो आपण बघतो आहे ना, ओ म्हणजे आउटस्टँडिंग होतं, बरोबर काय. A+ म्हणजे 9 अंक मिळेल आणि त्याला एक्सलेंट म्हणजे उत्तम आपण म्हणणार आहोत. तर इथे ऑप्शन क्रमांक सी आपल्याला योग्य उत्तर दिसून येईल. ठीक आहे. सो ओ आउटस्टँडिंग, एक्सलेंट A+, व्हेरी गुड 8 ए ना, B+ ला गुड 7 अंक, बी म्हणजे अबव ॲव्हरेज होतं, सी म्हणजे ॲव्हरेज म्हणजे 5, पी म्हणजे पास होणार, एफ म्हणजे 0 फेल होणार, एफ म्हणजे अब्सेंट म्हणजे गैरहजर. ठीक आहे. सो हे काय आहे, ग्रेड आहे. प्रश्न 19 आहे, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते? ऑप्शन ए डॉक्टर BR आंबेडकर मुक्त विद्यापीठ, ऑप्शन बी आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि डी आहे नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ. सो इथे आपल्याला दिसून येतं की पहिले विचारलेलं आहे तर 1982 मध्ये आपण बघतो हैदराबाद मध्ये. ठीक आहे. डॉक्टर BR
आंबेडकर मुक्त विद्यापीठ ऑप्शन ए इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येणार. बघा 26 ऑगस्ट 1982 रोजी हैदराबाद आंध्र प्रदेश मध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर मुक्त विद्यापीठ हे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ आपल्याला दिसून येते. यानंतर 1 जुलै 1889 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एस्टॅब्लिश झालेलं. सप्टेंबर 1985 मध्ये आपण बघतो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ स्थापन झालेलं. 1997 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ जे आहे ते स्थापन झालेलं आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट प्रश्न आहे शैक्षणिक अध्ययन कालावधी डॅश यावर अवलंबून नसते. ठीक, कशावर? ए आशय, ऑप्शन बी आहे आशयाची काठिण्य पातळी, ऑप्शन सी आहे अध्ययनासाठी व्यतीत केलेला कालावधी आणि ऑप्शन डी आहे विद्यार्थ्यांची अध्ययना प्रति अभिवृत्ती. ओके, सो आपल्याला दिसून येतं की शैक्षणिक कालावधी कशावर अवलंबून नसते. तर स्टुडंट ॲप्टिट्यूड अबाउट लर्निंग, आता विद्यार्थ्यांची इच्छा असो वा नसो शैक्षणिक वर्ष कालावधी जे आहे ते पूर्णतः ठरवलेल्या अनुसारच असतं. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययनाप्रती रुची आहे की नाही हे लक्षात घेतलं जात नाही. ठीक आहे, सो दिलेल्या ऑप्शनामधून आपल्याला इथे ऑप्शन क्रमांक डी जे आहे ते योग्य उत्तर दिसून येतं. प्रत्येक विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल, काहींना सकारात्मक दृष्टिकोन असणार अभ्यासांविषयी, सो काहींना शिक्षणासंबंधी नकारात्मक दृष्टिकोन सुद्धा असू शकतो आणि शैक्षणिक शिक्षणाची वेळ विद्यार्थ्यांकडे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अवलंबून नसतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 21 क्रमांकाचा उत्तम शिक्षकांचं अत्यावश्यक गुण डॅश हा आहे. कोणता आहे? ए उत्तम विषय ज्ञान असणं, बी आहे अध्यापनाची मनापासून आवड असणं, सी घोदवती भाषा आणि डी आहे उत्तम सादरीकरण. सो मला सांगा ठीक, सो उत्तम शिक्षकांचं अत्यावश्यक गुण आहे अध्यापनाची मनापासून आवड असणं आहे ना. सो ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. अध्यापनात खरोखर रस आहे तो शिक्षक प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना खरोखरच उत्तेजन देईल, विद्यार्थ्यांना उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नेहमीच जो आहे तो प्रेरित करीत राहील. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 22 क्रमांकाचा अध्यापनाच्या डॅश पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्टाकडून सामान्यकडे जात असतो. ठीक आहे, ए विश्लेषणात्मक, बी आहे संश्लेषणात्मक, बी आहे संश्लेषण, सी आहे उद्गामी इंडक्टिव्ह आणि डी आहे अवगामी म्हणजे डिडक्टिव्ह. तर मला सांगा विशिष्टाकडून सामान्यकडे आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, तर उदाहरणाकडून, ठीक आहे आपण कुठे उदाहरणाकडून थेरीकडे कुठे जातो? एक्झाम्पल टू थेरी आपण कोणत्या पद्धतीमध्ये जात असतो? तर इंडक्टिव्ह. ठीक आहे, उद्गामी पद्धतीमध्ये आपण अगोदर एक्झाम्पल देणार आणि देन आपण थेरी करणार म्हणजे विशिष्टाकडून सामान्यकडे जात असतो. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक काय आहे? उद्गामी योग्य उत्तर आहे. प्रथम विषयासंबंधित उदाहरणे दिली जाते आणि विद्यार्थ्यांना त्या आधारे नियम स्थापित केले जाते. ही विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आहे. ही पद्धती ठोस ते अमूर्त, ज्ञान ते अज्ञात, स्थूल ते सूक्ष्म, साध्यापासून काठिण्य या तत्वावर आधारित आपल्याला दिसून येते. ठीक आहे, सो 23 क्रमांकाचा प्रश्न आहे शैक्षणिक साहित्यांची निवड प्रामुख्याने यावर अवलंबून असते. कशावर? विद्यार्थ्यांच्या वयांवर, बी आहे विद्यार्थ्यांच्या अभिरुचींवर, सी आहे विद्यार्थ्यांचं वय आणि त्यांच्या प्रेरणांवर आणि डी आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तर आणि त्यांच्या वयांवर. सो मला सांगा, ठीक आहे, सो शैक्षणिक साहित्यांची निवड आपण विद्यार्थ्यांचं वय पाहून क्लास वाईज आपलं पुस्तक बनतं बरोबर आणि त्यांची प्रेरणा. आता बघा मोठी शैक्षणिक स्तर पाहावं लागेल आपल्याला आणि त्यांचे वय पाहावे लागेल. ठीक आहे, की आपण कोणत्या स्तर म्हणजे कोणत्या क्लाससाठी बनवत आहोत आणि त्या स्टुडंटचे वय किती आहे, इयर किती वर्षाचे ते आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक डी आपल्याला दिसून येतं.
आहे ना. सो शैक्षणिक अध्यापनाच्या सहाय्याने वर्गात विद्यार्थ्यांच्या यशास चालना मिळते. शिकण्याची मदत ही अशी कोणतीही गोष्ट आहे जी नवीन माहिती किंवा कौशल्यांना मजबूती देण्यास मदत करण्यासाठी वापरली जाऊ शकते. आपल्या विद्यार्थ्यांचे वय आणि आपण शिकवत असलेल्या विषयांचा विचार करणे इथे उपयुक्त दिसून येतं. ठीक. नेक्स्ट वन आपल्याला दिसून येतं, संशोधन लेखाचे सुरुवातीस लिहिले जातो काय? संक्षिप्त, बी सारांश, सी गोषसारा आणि डी म्हणजे प्रस्तावना. आता मला सांगा, संशोधन आपण करत आहोत तर संशोधन करण्यापूर्वी आपण काय लिहिणार? तर आपण संशोधन बघा ना, एवढं थेसिस आपण लिहिण्यापूर्वी आपण सिनॉप्सिस लिहिणार. काय लिहिणार? सिनॉप्सिस. आणि सिनॉप्सिस लिहिल्यानंतरच आपण थेसिस कडे काय करीत असतो? वळत असतो. त्यामुळे गोषसारा ऑप्शन क्रमांक सी जे आहे ते योग्य उत्तर आपल्याला दिसून येते. ठीक आहे. बर, नेक्स्ट वन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिजिटल साठवण एककाच्या खालीलपैकी चढत्या क्रमाने लावायचं आहे. ए आहे मेगाबाईट, पेटाबाईट, गिगाबाईट आणि टेराबाईट. ऑप्शन बी मेगाबाईट, टेराबाईट, पेटाबाईट आणि गिगाबाईट. ऑप्शन सी आहे गिगाबाईट, मेगाबाईट, पेटाबाईट्स आणि टेराबाईट. ऑप्शन डी आहे मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट आणि पेटाबाईट. सो इथे आपल्याला काय दिसून येईल बघा. सगळ्यात अगोदर आपण MB बघतो. ठीक आहे. नंतर आपण GB पाहतो. नंतर येणार आपलं TB आणि नंतर येणार आपलं PB, पेटाबाईट आहे ना. सो या क्रमाने आपण जाणार. त्यामुळे योग्य उत्तर इथे काय असेल? हा, ऑप्शन क्रमांक डी आपल्याला योग्य उत्तर इथे दिसून येतं. सो यासाठी इथे बघा. ठीक आहे. सो इथे बघा, अगोदर येतं KB. ठीक आहे. सो KB नंतर आपण बघतो MB आहे ना, GB नंतर TB नंतर PB. ओके. सो हे काय आहे? मेमरीजचा चढता क्रम आपल्याला दिसून येतो. सो अशा पद्धतीने आजच्या सेशन मध्ये आपण आपले मोस्ट इम्पॉर्टंट PYQs विथ डिटेल एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. उद्या आणखीन असेच MCQ आपण डिस्कस करणार आहोत. सेशनला असंच बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.